राम राम शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्याला जे काही लाभ मिळत होते, अनुदानाच्या योजना होत्या, समजा खतं, बी बियाणं किंवा शेती अवजार, अशा ज्या काही योजना होत्या त्या महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत होत्या। आता त्यामध्ये 2016ला जो बदल झाला होता की जे काही साहित्य असेल ते शेतकऱ्यानं खरेदी करायचं, शेतकऱ्यानं खरेदी केल्याच्या नंतर त्याच्या बिलाची पावती ही त्या पोर्टलवर अपलोड करायची आणि पावती अपलोड केल्याच्या नंतर त्या माध्यमातून जे काय अनुदान होतं, त्याला सबसिडी होती, ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात येत होती। म्हणजे त्या पोर्टलचा उद्देशच होता महाडीबीटी म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तिकून पैसे निघाले की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जे अनुदान असेल ते। मात्र त्यामध्ये 2023ला नवीन कृषी मंत्री झाले आणि त्याच्या आता ते घोळ उघड झालेला आहे, माध्यमामधून दिसायला आहे। आणि त्या कृषी मंत्र्यानं ते धोरण बंद केलं आणि ते धोरण बंद करून शासनानंच खरेदी करायच्या वस्तू आणि त्या शेतकऱ्याला द्यायच्या। आता ते प्रकरण न्यायालयात गेलेले, न्यायालयाने विचारणा केली किंवा हे असं बदल करण्याचा काय उद्देश होता, सरकारनं उत्तर द्यावं आणि सरकारकडे त्या उद्देशाचं उत्तर मागितलेलं आहे। आता ते न्यायालयीन प्रकरण आहे, त्यावर पुढे काय होईल आणि त्या माध्यमातून जे सोलर फवारे होते, आता ते बऱ्याच मागच्या विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांना वाटले गेले पहा ते फवारे, ते फवारेचं प्रकरण ते आता न्यायप्रविष्ट आहे आणि सरकारला त्यांनी उत्तर मागितलेलं आहे। आणि आता नवीन कृषी मंत्री झाले, आता सरकार नवीन स्थापन झालं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, 2 उपमुख्यमंत्री झाले आणि आता कृषी मंत्री नवीन झाले, म्हणजे आता त्याच पक्षाचे झाले, जो पहिल्या पक्षाचे होते आता त्याच पक्षाचे कृषी मंत्री झाले। आता भाजपनं शिर्डी येथे अधिवेशन घेतलं म्हणून अजितदादाच्या राष्ट्रवादीला वाटलं चला शिर्डी इथं अधिवेशन घ्यावा आणि त्या अधिवेशनामध्ये नवे कृषी मंत्री झालेले महाराष्ट्र राज्याचे माणिकराव कोकाटे यांनी एक घोषणा केलेली आहे। आता घोषणा काय केली आहे की ज्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभाच्या ज्या गोष्टी महाडीबीटीच्या माध्यमातून मिळत होत्या, आता त्या नवीन पोर्टलवर येणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी आता तिथे घोषणा केलेली आहे की अजित पोर्टलची। आता हे अजित पोर्टल येणार आहे। आता महाडीबीटीच्या ज्या काही योजनांचं अनुदान होतं, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना ठिबकचे पैसे मिळाले नाही, स्प्रिंकलरचे पैसे मिळाले नाही, बऱ्याच योजनांचे नुसतं ऑनलाईन करा, त्याची लवकर काय ते पूर्वसंमती येत नाही आणि शेतकरी नुसता वाट पाहत बसतो। योजना इतक्या आहेत त्या महाडीबीटीवर, मात्र लाभ किती मिळतात हा खरा प्रश्न आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणते आत्तापर्यंत लाभ मिळाले हे सुद्धा कमेंट करा। आणि आता त्याच्यात या नवीन कृषी मंत्र्यानं पुन्हा हे अजित पोर्टलचं नवीन लॉन्चिंग आणलेलं आहे। आता हे झाल्याच्यानंतर खरंच किती शेतकऱ्यांना लाभ मिळतो आणि आत्तापर्यंत किती मिळालेला आहे याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे। ज्या महाडीबीटीच्या माध्यमातून योजना होत्या त्याच पोर्टलच्या माध्यमातून आणखी शेतकऱ्यांना बरेच शेतकरी विचारणा करतात की मी ह्या योजनेचा फॉर्म भरला, त्याची अजून लॉटरीत नाही लागली, मला अजून हे मिळालं नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना स्प्रिंकलरचं अनुदान मिळालं नाही, ठिबकचं अनुदान मिळालं नाही आणि पहिलं कसं तरी ते शेतकऱ्याला दुकानदार उधार देत होते स्प्रिंकलर ठिबक, आता हे अनुदान येईन म्हणून उधारसुद्धा देईनच आणि नगदी ठिबक आणि स्प्रिंकलर घ्यायला शेतकऱ्याजवळ पैसे नाहीत, शेतीमालाला भाव नाही। आणि आता हे अजित पोर्टल आल्यावर आता याच्यात पुन्हा काय होतंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र आता घोषणा झालेली आहे अजित पोर्टलची, आता पुढं जसं येईल अजित पोर्टल त्याबद्दल आपण माहिती आणूच्या। त्यामुळे ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, म्हणजे जरा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे आम्हाला उल्हास येतो जरा ती माहिती काढायला, नाही तर नुसतंच पाहायचं आणि सोडून द्यायचं। आणि आवडलं असलं तर लाईक करत जा। भेटू अशाच नवीन माहितीमध्ये, धन्यवाद।